लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. ब्रेकिंग न्यूज. एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे आणि अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. हप्ता लवकरच जमा होणार असल्याची अधिकृत माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे आणि त्यानंतर महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून बहिणी एकच प्रश्न विचारत होत्या की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार, बैठक झाली का, निर्णय झाला का. पण आता त्या सर्व प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री पातळीवर बैठक झाल्यानंतर प्रत्यक्षात निधी वितरणाला सुरुवात झाली आहे आणि आज 15 जिल्ह्यांमध्ये थेट खात्यात पैसे जमा झालेले आहेत. ही फक्त साधी अपडेट नाही तर खऱ्या अर्थाने आनंदाची लाट आहे. कारण काही महिलांच्या खात्यात 1500 रुपये तर काहींच्या खात्यात थेट 1500 प्लस 1500 असे मिळून 3100 रुपये सुद्धा जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत आहे. आता प्रश्न असा पडतो की कोणाला 4200 रुपये मिळाले आणि कोणाला 2100 रुपये मिळाले. तर ज्या महिलांचे मागील हप्ते थांबले होते किंवा प्रलंबित होते त्यांना एकत्रित रक्कम जमा झालेली आहे. तर नियमित लाभार्थींना चालू हप्ता 2100 रुपयांप्रमाणे जमा करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15 जिल्ह्यांमध्ये आज प्रत्यक्ष पैसे वाटप झाले आहे. जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्या खात्यात रक्कम जमा झालेली असण्याची शक्यता खूप जास्त आहे. ज्या महिलांना अजून मेसेज आलेला नसेल त्यांनी बँक खातं तपासावं, कारण अनेक ठिकाणी थेट रक्कम जमा झाली आहे. ही कोणत्याही विशेष अटीशिवाय पात्र महिलांना देण्यात आलेली रक्कम आहे आणि शासनाने स्पष्ट केले आहे की टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण पूर्ण होणार आहे. सुरुवातीला ज्या 8 जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने वितरण सुरू झाले त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा यवतमाळ डिस्ट्रिक्ट येथे प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. दुपारच्या सुमारास तेथील महिलांच्या खात्यात रक्कम जमा होऊ लागली. त्यानंतर सातारा डिस्ट्रिक्ट येथेही निधी वितरण सुरू झाले असून महिलांना थेट लाभ मिळत आहे. अशाच पद्धतीने उर्वरित जिल्ह्यांमध्येही हप्ते जमा होऊ लागले आहेत आणि संपूर्ण 15 जिल्ह्यांमध्ये आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर व्यवहार पूर्ण झाले आहेत. खूप दिवसांपासून वाट पाहणाऱ्या बहिणींसाठी हा खरोखरच दिलासा देणारा क्षण आहे. पैसे कधी येणार या प्रश्नाने त्रस्त झालेल्या महिलांना आता प्रत्यक्ष खात्यात रक्कम पाहायला मिळत आहे. शासनाने दिलेला शब्द पाळत वितरण सुरू केले आहे आणि पुढील टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांमध्येही लवकरच रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे जर आज तुमच्या जिल्ह्यात वितरण झाले नसेल तरी घाबरू नका, तुमचा क्रम लवकरच येणार आहे. ही योजना थांबलेली नाही, उलट अधिक गतीने पुढे जात आहे. 1500 रुपयांचा नियमित हप्ता आणि काहींना मिळालेली 30 रुपयांची एकत्रित रक्कम ही याचीच साक्ष आहे. लाडक्या बहिणींनो, अखेर तुमची प्रतीक्षा संपली आहे. आनंद साजरा करा, पण सोबतच तुमचे बँक खाते पात्रता तपासत राहा, कारण पुढील हप्तेही अशाच पद्धतीने टप्प्याटप्प्याने जमा होत राहणार आहेत. आता एक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि नीट लक्ष देऊ ऐका. तुम्ही अमरावतीमध्ये राहत असाल तरी सुद्धा आजच्या आज तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. 8 जिल्ह्यांपैकी ज्या 3 जिल्ह्यांमध्ये आजपासून प्रत्यक्ष वाटप सुरू झालं आहे त्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की सर, आम्ही या जिल्ह्यात राहतो आणि आम्हाला पैसे मिळाले आहेत. ज्यांना पैसे मिळाले आहेत त्यांनी जरूर कमेंट करा, कारण त्यामुळे इतर महिलांनाही खात्री मिळेल की प्रत्यक्षात पैसे जमा होणं सुरू झालं आहे. खूप दिवसांपासून अनेक महिला वाट पाहत होत्या, त्यांना आता दिलासा मिळणार आहे. तुम्ही सतत कमेंट करत राहा, कारण कमेंटमधूनच इतरांना समजेल की कोणत्या जिल्ह्यात किती महिलांना पैसे मिळाले. सर्व महिलांना पैसे मिळणारच आहेत, पण काहींना आज, काहींना उद्या तर काहींना परवा जमा होणार आहेत. त्यामुळे ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये जरूर लिहा की आम्हाला अजून पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे एक प्रकारचा सर्वे आपोआप तयार होईल आणि सगळ्यांना स्पष्ट चित्र दिसेल. आता पुढे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत ते पाहूया. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यात राहत असाल तर नाशिकसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण नाशिकमध्येही आजपासून पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर 5वा जिल्हा म्हणजे पुणे. पुण्यात राहणाऱ्या महिलांसाठी ही मोठी बातमी आहे, कारण पुण्यामध्ये सर्वात आधी मोठ्या प्रमाणात पैसे वाटप होणार आहे. अनेक महिलांनी कमेंट करून सांगितलं होतं की आम्ही पुण्यात राहतो पण अजून 1 रुपयाही मिळाला नाही. या प्रतिक्रिया लक्षात घेऊनच पुणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील महिलांना आज 100% पैसे जमा होण्याची शक्यता आहे. 6वा जिल्हा आहे नंदुरबार.
नंदुरबारमध्येही अनेक महिला अजूनपर्यंत पैशांपासून वंचित होत्या. आता त्यांना 1,500 रुपये आणि आणखी 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये मिळणार आहेत. 8ही जिल्ह्यांमधील पात्र महिलांना 3,000 रुपये मिळणार आहेत. मात्र काही निवडक महिलांना फक्त 1,500 रुपयेच दिले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्या गटात येता हे तपासणं महत्त्वाचं आहे. यानंतर 7वा जिल्हा आहे बीड आणि शेवटचा जिल्हा आहे कोल्हापूर. या 8 जिल्ह्यांपैकी कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर आजपासून पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र सर्वांनाच एकाच दिवशी पैसे मिळतील असं नाही. काही ठराविक निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार आहेत. आता प्रश्न येतो की या निवडक महिला कोण आहेत आणि त्यांची निवड कशी झाली. याबाबत अशी माहिती समोर आली आहे की ज्या महिलांची KYC पूर्ण झाली आहे आणि ज्या नियमित लाभार्थी म्हणून नोंदणीकृत आहेत त्यांनाच प्राधान्याने पैसे दिले जात आहेत. KYC पूर्ण झाल्यामुळे लाभ वितरण प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. ज्या महिलांनी KYC वेळेवर पूर्ण केली आहे त्यांना नियमितपणे लाभ मिळण्यात अडचण येणार नाही. याशिवाय पुढे शासनाच्या इतर योजना आल्यावरही एकदा KYC पूर्ण झालेली असेल तर अतिरिक्त प्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे ज्यांनी अजून KYC पूर्ण केलेली नाही त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून पुढील सर्व हप्ते वेळेवर आणि विनाअडथळा मिळतील. आता सर्वांनी आपापल्या खात्यातील स्थिती तपासा आणि ज्यांना पैसे मिळाले आहेत त्यांनी नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट इतर अनेक महिलांसाठी खात्री आणि दिलासा देणारी ठरू शकते.